पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नाथ महाराज म्हटले एवढं सिद्धीला नाही बाबा 9 वर्ष झाली बरं देवा आमची वारी कधी खंड पडू देऊ नको अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण त्या वारीमध्ये घडलेलं भजन वारीत केलेली साधना कामाला येईल नाचत जाऊ त्याच्या गावार खेडिया सुख देईल विसावारे त्याच्या गावाला नाचत जायचं वाचे विठ्ठल गायीन नाचत पंढरी जाईन गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने कोणा सोबतही नाही जनी मने देवा झाले मी जनी मने देवा झाले मी जनी मने देवा झाले मी जनी मने देवा झाले निघाले केशवा हर तुझे हर तुझे हर तुझे डोईचा पदर आला खांद्यावरी 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 भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आता मध्ये टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी पंढरीच्या पेठे मांडियले पाल मनगटावरी तेल घाला कोणी आता काय जायची गरज आहे कुठे त्याचं घर निघाले ना बाई तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नाथ महाराज म्हटले एवढं सिद्धीला नाही बाबा 9 वर्ष झाली बरं देवा आता या पोरांचं कायम चालू राहू दे आमची वारी कधी खंड पडू देऊ नको अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण त्या वारीमध्ये घडलेलं भजन वारीत केलेली साधना कामाला येईल कारण ती साधना आम्हाला वाचवू शकते नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे पायी वारी करणाऱ्यांकरता हा अभंग खऱ्या अर्थाने मी निवडला या अभंगामध्ये पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हे पद हे चरण मला बाहुलं आवडलं म्हणून या अभंगाचं चिंतन करावं असा मानस आज मला जाणवलाय आणि त्या अभंगाचं चिंतन आपण करणार आहे तुम्ही जर न्याहाळून पाहिलं जरा कीर्तनात तर बालगोपालांची संख्या कीर्तनाला जास्त आहे जरा तुम्ही पाहते बारकी बारकी पोरं मागे फिरताय बघा ते खेळताय तिकडे इकडे तुम्हाला धन्यवाद आहे की तुम्ही त्यांना घेऊन आलात बाबा उभं आहे खरंय म्हणजे माता माऊलींनी त्यांना आणलं नाही तर ते मला पोरग छोट मी कुठं जाऊ कीर्तनाला कीर्तन लांब पोरग देऊ द्या थोडा त्रास आपल्याला दिलं आता आपली पोरं आपल्याला त्रास नाही देणार तर देणार कुठं काय मशिदीत जातील ते त्रास द्यायला कीर्तनात येतील ना इकडे ते आली पाहिजे भजन त्यांना दिसलं पाहिजे तुमच्या मुलांना यातलं काही नाही कळालं नुसतं चित्र जरी दिसलं यातला मृदंग ही हार्मोनियम हे टाळ हे चित्र जरी त्या मुलांना दिसलं तरी त्यांच्यावर चांगला परिणाम होईल आणि खरं ती काळाची गरज आहे बालगोपालांनी इकडे आलं पाहिजे कृत त्रेता द्वापार आणि कली 4 युगामध्ये जशी तफावत आयुष्याची झाली जशी तफावत उंचीची झाली तशी तफावत विचाराची सुद्धा झालेली कृतयुगामध्ये 28 हाताचा माणूस त्रेता युगामध्ये 14 हाताचा माणूस द्वापार युगामध्ये 7 हाताचा माणूस आणि कलियुगामध्ये 3.5 हाताचा माणूस इतकी उंची झाली देहाची कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य त्रेता युगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य इतकी तफावत झाली काला परत्वे युगा परत्वे 1-1 शून्य कमी केला परमात्म्यानं आता प्रार्थना करू देवा 0 कमी करायच्या भानगडीत पडू नको ते गणित 10 वरीन आणि 10 आमचं काहीच भागत नाही 2 पंचवार्षिकेत माणसाची पूर्ण जिरत नाही त्यामुळं 10 वर्षात काय होतं आपलं होत नाही 10 वर्षात काही कीर्तन ऐकाल की गौतमीचे कार्यक्रम ऐकाल काय ऐकाल गौतमी तुम्हाला परिचय आहे का पण थोर समाजसेविका आहेत या राज्यातल्या काय समाजसेवेचा वसा घेतलाय त्यांनी त्यांच्यासारखी समाजसेवा करणारी बाईच मला या राज्यात दुसरी दिसत नाही प्रत्येकाला पण 10 वर्षात काय काय होईल काय साध्य होणार नाही महाराज पण एक दिवस ते गणित 10 वर येईल आपण आपल्या मुलाबाळांना इकडे आणलं पाहिजे ओ जमाना गया आपण 5 वर्षाचे झालो त्यावेळेला आपली आजी आपल्याला म्हणत होती मन ये रे पावसा
तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा. तेव्हा पोरांची प्रार्थना देवही ऐकत होता. बरोबर खोट्यावरच्या बैलाची, घरातल्या लेकरांची प्रार्थना देव ऐकायचा. योगायोग पावसाळ्यात बरोबर मृग नक्षत्रातच पाऊस सुरू व्हायचा. आता ताळामेळ राहिलेला नाही. तुमच्या माझ्या प्रार्थनेची हाक देवाला ऐकू येत नाही, या निरागस बालकांची हाक त्याला ऐकू येऊ शकते, म्हणून त्यांना इथं आणलं पाहिजे. आपली हाक नाही ऐकू येत त्याला. आता अहो, भगवान श्रीरामाचा जन्म झाला, भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली, उन्हाळ्यात झाडं हिरवी झाली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, भर पावसाळ्यात बरोबर पाऊस आला. तुमचा माझा जन्म झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला आणि अवकाळी पाऊस आला. बा आता काल परवा पाऊस चालू होता. एक मला म्हणे हा ऋतू कोणता आहे, हिवाळा आहे की पावसाळा आहे? म्हटलं याला हिवसाळा म्हणतात, अर्धा पावसाळा आणि अर्धा हिवाळा, असा मिळून तयार झालेला ऋतू आहे. त्यामुळे आपल्या प्रार्थनेत आता दम राहिलेला नाही, ताकद राहिलेली नाही. आता प्रार्थना करायची असेल तर या देशातल्या तरुणांनी, बालगोपालांनी, मुलींनी, अबाल वृद्धांनी प्रार्थना करूनच आर्त हाक त्याला दिली तर मग तो होऊन देशील, मग तो होऊन देशील, मग तो होऊन सुदर्शन, आयगाली सुदर्शन, मग तो होऊन देशीन, आळ घाली सुदर्शन. हे प्रमाण आहे उत्तरेचं. तिच्या गर्भात राजा परीक्षित होता आणि अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावर. आत पोटात पोरग रडत होती. ती पांडवांचा वंशज होता तिच्या पोटात. ती म्हणे देवा मला जगायची इच्छा नाही, पण या पांडवांचा वंशज माझ्या पोटात आहे, हे वंश वाढला पाहिजे. माझं तुला ऐकायला येत नसेल, पण ज्याने जग पाहिलं नाही त्याला मारायचा अधिकार तुला कोणी दिला देवा? परमात्म्याने तिची आर्त हाक ऐकली. भुसेकर छोटासा परमात्मा उत्तरेच्या गर्भात गेला आणि ती सुदर्शनाने ते ब्रह्मास्त्र थांबवलं. ब्रह्मास्त्राने सुदर्शनाला नमस्कार केला. प्रभूचं ते शस्त्र आहे. आळ घाली सुदर्शन. फक्त आर्त हाक परमेश्वराला दिली तर आपली हाक ऐकण्याचं सामर्थ्य भगवंताकडे. आपण देवाला आवाजच देत नाही. आपण सगळे आवाज संपले की परमेश्वराला आवाज देतो. आपल्याला असं वाटतं हा माझा होईल, तो माझा होईल, तो तरी मला हाक देईल. कोणी येत नाही महाराज. आपल्याला हे जवळचे वाटतात, मला हाकेला हो देतील, कोणी देत नाही. ज्या माणसाला खाली धरलं मरणार आहे आता 1 तासानं, त्याच्याजवळ बी माणसं जाऊन विचारता मला ओळखलं तुम्ही ना? तुला ओळखून काय त्याचं कल्याण होणार आहे? तू किती झेंडे फडकवले जीवनात, फक्त तुझं तुलाच माहितीये बाबा. तुझं काय, तुला ओळखून काय भलं होणार आहे त्याचं? नाही, तुम्ही मला ओळखलं नाही. लगेच ती बाई पदर लावते डोळ्याला, मला बी ओळखत नाही आता. काय ताप झाला मला त्या रडणाऱ्या बायांचं लय कौतुक वाटतं महाराज. आमच्या भागात एक शिक्षकाच्या सुना, दोन्ही सुना, त्या शिक्षकी, दोन्ही शिक्षका, पोरं शिक्षक आणि तो मेला. ते पोरं म्हणत रडा तुम्ही, त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. तो म्हणे माझा बाप मेला आता रडीन कोण? त्या बाया म्हणत तुम्ही रोजान बाया सांगा. यानं रोजान बाया सांगल्या बा, भुशेत भेटले नाही. 12 पिंपरीला भेटतील का? भेटतील भेटतील. बाय मागायला गेलं. तुमच्याकडे काय म्हणतात त्या पाथीच्या मालकाला? मुकरदम. अभ्यास आहे तुमचा.
आपल्याला पाठ आहे सगळ्यांना. मुकरदम, त्या मुकरदमच गाठला त्यांनी. तो मुकरदम म्हणे बाया पाहिजे. मुकरदम म्हणे कशाला पाहिजे? निंदन आहे, कापूस वेचायचा आहे, कांदे लावायचे. नाही म्हणे रडायला बाया पाहिजे. तो म्हणे कशा पाहिजे? शळजेतल्या द्या म्हणे. आवाज उंच गेला पाहिजे अशा द्या ना. कोणालाही बायाला रडायला आवाज तिथं चांगला असेल त्या बाया द्या म्हणे. बर बर. त्यातल्या शांताबाईचा आवाज चांगला होता. म्हणे काकू 5-7 बाया गोळा कर. ते म्हणे भाऊ बाया कशाला पाहिजे? म्हणे रडायला पाहिजे. बरं बरं काय देईन? म्हणे तुरी देईल 20-20 किलो. गेला बाया रडायला. पण जो मेला त्याचा इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल काही माहित पाहिजे की नाही रडणारी. या बाया लागल्या रडायला, पण ते काहीच माहित नाही. त्या काय आता रडायला काही कारण लागतं मारा. याने तुरी कबूल केल्या बाई ग. आता काय तुरी देतो की मुकण्या देतो? त्याला काय वेगळा स्वर असतो, वेगळा असतं. काही कल्पना कधी कधी काही गोष्टीची करवत नाही. क्या प्रवास कोण्या दिशेला चाललेला आहे? पारमार्थिक साधनेमध्ये आर्त हाक परमेश्वराला द्यावी. तुम बिना मोरी कोणी खबर ले, तुम बिना मोरी कोणी खबर ले. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. सभा द्रौपद ठाणी, भरी सभा द्रौपद ठाणी. राखो लाज हमारी, हमारी राखो लाज हमारी रे. लक्ष्मण बिगड़ा बिगड़ी सीता माई. राम बिगड़ा लक्ष्मण बिगड़ा बिगड़ी सीता माई. बिघडलेलं सुधारवण्याची ताकद त्याच्याकडे. कोणालाही काय अर्थ हाक द्यायची. या आरोळी कोणापर्यंत जात नाही. जगाच्या मालकाला आरोळीचा विसर कधी पडत नाही. बरी सभा मो द्रौपदी तारी, राखो लाज हमारी. आवाज दिला तिनं, धावून आला. किती लगबगतीनं धावून आला. एका आंधळ्या साधूचं स्नान चालू होतं गंगेत, आणि साधूच्या स्नान चालू असताना त्या साधूच्या कमरेचं लंगोट गंगेत गळालं.
विवस्त्र बाहेर आलो तर लोक म्हणतील म्हातारपणात चाळे सुचायला लागले, अंगावर कपडे नाही, बाहेर आला. रडत होता तो बाबा, दोन्ही डोळ्यांना आंधळा, सोहळं वाहत चाललेलं. माझं सोहळं मला दिसत नाही, जीवन जगायची इच्छा आहे, देव बघायची इच्छा आहे, अजून खूप काही परमार्थिक साधना करायची इच्छा आहे. पण ते आंधळ बाबा म्हटलं, देवाची इच्छा नाही की आंधळा जीवन जगला पाहिजे. बरोबर, आता बिना कपड्याचं शरीरात बाहेर आल्यापेक्षा या पाण्यात आपला प्राण दिलेला बरा. आपलं उघडं शरीर लोकांनी पाहावं, पण आपण मेल्यावर तसं यांनी पाहू नये. नाक दाबलं आणि आता एकदा डुबकी घ्यायची आणि जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर निघायचं नाही. पण शेवटचा एक नमस्कार परमेश्वराला केला. द्रौपदी तिथून चाललेली, तिनं पाहिलं हा बाबा रडतोय, साधक आहे कोणीतरी, बड़ा ही प्यारा उपासक लग रहा है पर रो रहा है, हो गया क्या? आवाज दिया, महात्मा बड़ी भगवान की कृपा है आप पर, कटी सी लटी लटी सी बिखरी, बड़ा ही प्यारा सा चेहरा है, मुस्कुराहट है, जीवन का आनंद है, फिर भी रो रहे हो, क्या हुआ? ते बाबा म्हटले, बाई तू इथून निघून जा. अगं माझ्या कमरेला लंगोट नाही, तू माझ्या मुलीसारखी आहे आणि मला लाज वाटते बाहेर यायला. मी दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस आहे, माझं लंगोट वाहत गेलं बाई आणि मला दिसत नाही माझं लंगोट कुठे. हाताने चाचपणी केली पण लंगोट भेटलं नाही, तू जा बाई इथून निघून. ती म्हणते, बाबा मुलगी म्हणता जाई म्हणता, लंगोटच गळाला ना हो. थांबा. पदर कमरेला खोचला आणि द्रौपदीने पाण्यात उडी घेतली. वाहात जाणारा बाबाच्या कमरेचं लंगोट पकडून आणलं. बाबा मला आपली लेक समजा. हात धरला बाबाचा, थोडसा अलगट पाण्यातून त्यांना कमी पाण्याकडे आणलं आणि स्वतः वाकून आंधळ्या बाबाच्या कमरेला लंगोट लावून दिलं. रडायला लागला म्हातारा. बाई तुझं नाव? माझं नाव द्रौपदी आहे बाबा. द्रौपदी, आंधळ्या साधूच्या कमरेचं गळालेलं लंगोट पाण्यात वाहत जाताना पाण्यात उडी घेऊन धरून आणते, माझ्या कमरेला लावते. या आंधळ्या साधूचा आशीर्वाद आहे तुला. तुझ्या पदराला जर कोणी हात लावला तर जगाच्या मालकाला तुझा पदर बनावं लागेल. जीवनभर परमेश्वराला तुझी सेवा करावी लागेल. आंधळ्या साधूचा आशीर्वाद उपयोगाला आला. साडी झाला देव. बरी सभामो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी रे. कोण करू शकते? आर्त हाक ज्याला द्यायचे त्यालाच द्या, बाकी कोणाला नाही. इथं हाका त्या त्याच्यापर्यंत जात नाही. जगातल्या हाक आरोळ्या देणं बंद करून टाका. आपला प्रभूवर अजून सुद्धा पूर्णपणे विश्वास नाही, विश्वासच नाही. जोपर्यंत त्याच्यावरचा विश्वास, खरंच माझं चांगलं वाटवलं काय करायचं तो परमात्मा करेल असं त्या दिवशी आपल्याला वाटतं. मला मुक्ताबाई शिवाय कोणी नाही, मला ज्ञानोबाराई शिवाय कोणी नाही, मला विश्वगुरु निवृत्तीनाथांशिवाय कोणी नाही. काय व्हायचं ते होईल, काय चांगलं शिल्लक राहायचं ते राहील, काय बिघडायचं जीवनात ते बिघडेल. मी माझे प्रयत्न करेल, माझ्या प्रयत्नावर, माझ्या कर्मावर आणि मी केलेल्या माझ्या जीवनातल्या सत्य उपासनेवर माझा विश्वास आहे. असं ज्या दिवशी तुम्हाला जाणवलं त्या दिवशी एक सूत्र आहे परमार्थाचं. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा
परमात्म्याची उपेक्षा केली भुसेकर, असं या जगात माणूस जन्माला आलेला नाही. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती नियोजस्तत्र दुर्लभा. आचार्य बोलतात या जगात एक अक्षर असं नाही ज्यामध्ये मंत्र नाही. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम. एक झाडाचं मूळ असं नाही ज्याची वनस्पती आपल्याला औषध म्हणून कामाला येत नाही. जी वनस्पती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती. तसं कीर्तनात बसलेला हा जो समाज आहे ना, या समाजापैकी एक सुद्धा माणूस असा नाही की तो बिनकामाचा आहे. फक्त नियोजस्तत्र दुर्लभ. आपल्या आयुष्याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला वेड व्हायचंय परमार्थात. लोकांनी म्हटलं पाहिजे किती माळा घातल्या, किती वाऱ्या करता, असं म्हणू द्या लोकांना. तो का म्हणे हास्य जन, ज्याला लोक हसतात त्याचा परमार्थ फलद्रूप होतो. आपणच लोकांना हसतोय. वेड व्हावं पण तिकडं नाही. अहो एक माणूस कधी राम राम करायचा, राम 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 राम. त्या आजीनं मला चहा घ्यायला बोलवलं. म्हटलं आजी तुझ्या पोरग लय पारमार्थिक आहे, कायम राम रामच घालते, राम 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 राम. ती बुढी म्हणे भाऊ काचा परमार्थिक, तो जिल्हा परिषदले उभा होता पडला ते बसून असाच करते, राम 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 राम. तिकडं काय येड होता, इकडे झुंबराबर झुमशराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. इकडे इकडे काय माणसं तिकडे. तो काय म्हणे त्याशी कोंबड्याची परी पुढेच उखरी. काही मिळेल का, काही मिळेल का. अरे बाबा आई काहीच मिळत नाही. तू इकडे ये, इकडं तुला सर्वस्वाचं दान देण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे, या भगवंतामध्ये आहे. पण इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे ते सूत्रच नाथ महाराजांनी या अभंगात मांडलंय. देवा माझे मन. हा अभंग तुम्ही लिहिलेला पहा भुसेकर. या अभंगाची लिहिण्याची पद्धत खूपच गोड आहे. देवा म्हटलं पुढे क्वामा आहे. तो क्वामा सांगतो मराठी व्याकरणातला की बोलण्याचा भाव कसा आहे नाथ महाराजांच्या. क्वामा आहे म्हणजे विनयाचं महाराजांचं बोल. क्वामा आहे म्हणजे नाथ महाराज तिथं क्षणभर थांबले. ज्या अर्थी मनुष्य थांबतो त्या अर्थी तो विनयात बोलतो. देवा, अरे देवा, देवा, ए देवा. देवा आपली बायको बस स्टँडवर उभी आहे, तिला आवाज द्यायचा एसटी आल्यावर. असा आवाज देता येईल का माधुरी? खरंच माझ्या बायकोचं नाव आहे का म्हणजे ए माधुरी, माधुरी, अग ए माधुरी असं म्हणा. ती बस स्टँडवर आहे. दूरच्या माणसाला असा आवाज देत येत नाही. जो जवळ उभा आहे. या अभंगाचा भाव असा सांगतो की नाथ महाराज परमात्म्याच्या जवळ उभे आणि बोलण्याची पद्धत अशी आहे. देवा, अरे देवा, माझे मन लागू तुझे चरणी. माझं मन लागू दे ना तुझ्या चरणावर. अगोदर तर मन कुठे लागत नाही आणि एकदा लागलं की तिथून निघत नाही. लागतच नाही महाराज. अगोदर कुठंच लागत नाही ते, पण एकदा तिथं लागलं तिथून निघत नाही. काही केला. असं म्हणतात जुनी म्हण आहे, मुलीला माहेरचं. तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का हो? मुलीला माहेरचं तुम्ही सांगा. कुत्रही आपलं वाटते किंवा गोड लागते किंवा प्रेमाचं वाटते अशी म्हण आहे. पण ही म्हण जुनी झाली बरं का. आता या काळात लागू होत नाही. ती 5-50 वर्ष अगोदर बरी होती. 50 वर्ष अगोदर, 30 वर्ष अगोदर त्या म्हणी लागू होत होत्या. आता नाही. इथलं भुशाच्या जवळचं गाव कोणतं आहे? चापडगाव. समजा भुशाची मुलगी दिली चापडगावला आणि चापडगावची मुलगी दिली भुशाला. इतके जवळपास संबंध होते अगोदर. लांब काही जायचे नाही माणसं. मग आता काय धंदा आहे भुशातले कुत्रे दिवसभर? चापडगाव. चापडगावातले कुत्रे प्युअर रिकामे भुसे. मग ते संबंध झालेले असायचे. मग ते कुत्रा असं गल्लीतून फिरायचे मेजॉरिटी करून. मग ते वरच्या माळीहून ती सून बाहेर यायची. सारखी कुत्र्याकडे बघत बसायची. सासू म्हणायची काय बघते? सुरुवात. अहो आत्या काय बघते नाही, तुम्ही इकडे या तुम्हाला सांगते. ती जे पांढरा टिका त्याच्या कपाळावर आहे ना
ते लाल रंगाचं कुत्र हा पाहिलं मी. आता कुत्रे लय पाहिले, अहो तुम्ही लय पाहिले, पण ते न माझ्या वडिलांच्या गल्लीतच कुत्रे. बरं बरं सासू म्हणे बाई मग घाल त्याला चतकोर चपाती घाल. तेव्हा ही मन तयार झाली, मुलीला माहेरचं कुत्रही प्रेमाचं वाटतं बुवा. आता ही मन लागू पडत नाही. समजा तुमच्या भुष्याची मुलगी दिली आमच्या मुक्ताईनगरला, तुमच्या गावच्या कुत्र्याची काय शान. हे का तर फळेल तरी अंतर किती येते. पूर्वी जवळपास संबंध होते, कुत्रे ते दिसायचं वगैरे वगैरे, मुलींना मन तयार झाली. पण त्या मनीचा भाव एवढा चांगला होता की तिला माहेरातलं कुत्र सुद्धा गोड वाटायचं. का? तिचं मन माहेरात होतं. अगोदर तिचं मन लागत नाही. तुम्हाला उदाहरणातच सांगायचं झालं तर उपवर झालेली मुलगी, तिचं लग्न करायचं, चांगला वर पाहला, लग्न ठरवलं, लग्नाचा मंडप घातला, लग्न लागलं. लाळाची लेक आज जाते सासरी, सुखी राहताई आता दिल्या घरी, सुखी राहताई आता दिल्या घरी. परमेश्वरा समुची एक विनंती, ताईच्या घरात नांदो सुख आणि शांती. पाठीमागे उभी आहे, पाठीमागे उभी आहे मामाची सावली. शुद्धीत होते दोन्ही मामा. थाटामाटात लग्न लागलं बुवा. आणि ती मनीषा जायला निघाली. आपण तिचं नाव घेऊ, मनीषा नावाची मुलगी आहे. तिचं लग्न झालं, ती निघाली. पण तुम्ही हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर घ्या. 3 वेळा मनीषा आईला सांगते, आई येते मी, बाबा येते मी. पाया पडली, आईचं वडिलांचं दर्शन घेतलं, भावाला मिठी मारली, दादा येते मी. मनीषाचा बाप म्हणतो, पोरी अगं उशीर झालाय, बस गाडीत. गोळाचा खळा मुखात घातला. आईनं तिचे डोळे पुसले, तिच्या डोळ्यावरून पदर फिरवला, केसांमधून हात फिरवला, तिला आशीर्वाद दिलं, सुवासिनीचं तिलक केलं, हळद अक्षदा लावल्या, औक्षण केलं, तिला गाडीत बसवलं. रडते ती 4 वेळा. गाडीचं गेट उघडून बापाला मिठी मारते, आलिंगन देते. मुलीला बिद्या करण्याच्या काय यातना असतात हे बाप झाल्याशिवाय माणसाला कळत नाही. बाप कळतो बाप झाल्यावर, तसा बापही कळत नाही महाराज. हो, खूप रडते. आणि माहेरातून मुलीनं जाताना रडूनच जावं. ज्या मुली आई वडिलांना रडून माहेर सोडतात, ज्या मुली स्वतः आपोआप सहज त्यांना भावतं ते की माहेर मला सोडावं लागणार आहे, त्या जन्मभर जीवनभर सुखी ठेवण्याची जबाबदारी त्यांना परमात्मा घेतो. पण ज्या आई वडिलांना रडून माहेर सोडतात, जीवनात त्या मुली कधी सुखात जीवन जगत नाही. मातृत्वाचा पदर जीवनातला निघाला की सुख हरवून जात असतं. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ देत, पण स्त्री ही दुसऱ्याचं धन आहे, मुलगी दुसऱ्याचं धन आहे. म्हणून तुमचा केलेला सांभाळ, झालेलं कन्यादान त्यांना आनंद देणार असतं. मला समाधान वाटतं. आम्हाला आनंद पुरी हो तुमचा, की तुम्ही चांगले शिकताय, कौतुकानं माहेरामध्ये राहताय. आम्ही कर्ज काढून तुमचं लग्न करायला तयार आहे. कर्ज, तुमच्या लग्नाचं ओझं या राज्यातल्या कोणा बापाला वाटलं नाही पुरी हो, कधीच नाही. असा बाप नाही या राज्यात अजून की ज्याला पोरीच्या विवाहाचं ओझं झालं. कोणी असू दे, आम्हाला एक मुलगी आहे, आमच्या माळी साहेबांना मुलगी आहे, तुम्हाला अनेक मुली आहे, आमच्या राजगुरू भाऊ नाही, दशरथ दादा नाही, घरात आपल्या मुली आहे. मुलीचं ओझं कधी बापाला होत नाही. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, आम्हाला तुमचं ओझही होत नाही. दुष्काळ पडू द्या, आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे. नापिकी होऊ द्या, आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे. अपमान होऊ द्या आमचं लग्न, आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे. निवडणुकीत आमचा पराभव होऊ द्या, कसं बरं त्या निवडणुकीच्या पराभवाचा तुमच्या विवाहावर कोणता परिणाम होणार नाही. तुम्हाला एक सांगू पोरीओ, आम्ही आमच्या मुलाचं लग्न, आमचा बाप म्हणतो भाऊ तुझं लग्न थोडक्यात करू, पण बाईचं लग्न आपण थाटामाटात करू बरं. आणि सहज तुमचा सिंहासारखा भाऊ म्हणतो बाबा माझं लग्न साधं केलं तरी चालेल, पण ताईडीचं लग्न खूप छान करा, तिच्या सगळ्या हौस पूर्ण करा. काय तिच्या हौशी आहेत सगळं तिला तिच्या लग्नामध्ये येऊ देत. खूप लोकांना आपण जीव घालू, पंचपक्वान्नाचा बेत करू, कसुभर सुद्धा पडद्याच्या आडचा बाप आणि पडद्याच्या आड काम करणारा भाऊ तुमच्या डोळ्याला येत नाही. ही या महाराष्ट्राच्या भूमीची शोकांतिका आहे. तुमच्या लग्नाकरता काय आटापिटा करावा लागतो. एखाद्याच्या घरी लग्न होत असताना त्याच्या भावाची झालेली घालमेल बघा, तिच्या भावाची
तिच्या बापाची झालेली घालमेल बघा. तुम्ही साड्या लग्न साक्षगंध होतो साखरपुडा होतो तेव्हापासून ठरवतात लग्नात काय घालायचंय. पण लग्नाच्या आदल्या दिवसपर्यंत लग्नाच्या दिवशी घालायचा पोशाख ज्या बापाला माहिती नसतो तो तुमचा बाप आहे. मी माझ्या बहिणीचं उद्या लग्न आहे, मी काय घालावं घरातली मंडळी आठवण देतात. आई आठवण देते, भाऊ तू एखादा ड्रेस घेणार रे. तेव्हा भावाला स्मरण होतं रे बहिणीचं लग्न आहे, ताडीच्या लग्नाकरता आपण काही घेतलं नाही. इतक्या विनयतेनं तुमच्या विवाहाची आम्ही तयारी करतो. इतकी सगळी तयारी करून एका कंपॉस वरती 10वी पास झालेल्या मनीषाला ज्या वेळेला या घरातली मायबाप विद्या करतात त्यावेळेला असं महाराष्ट्रातलं घर नाही की त्या घरातल्या आई वडिलांच्या डोळ्याला दागा लागत नाही. गंगा यमुना वाहते, माणसं रडतात की पोराला 10 कंपॉस झाल्या, पण एका कंपॉसवर 10वी पास झाली आमची पोरगी. काहीच नव्हतं तिच्याजवळ, पण विनयतीनं तिनं तिचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सगळंच शाळेला गेली आमची पोरगी, इथून नाशिकला, पण मान सुद्धा वृत्ती होऊ दिली नाही. देवाचे आभार मानतो तो. इथं अनेक पोरींनी बापाला रडवून आपली प्रपंच थाटले, पण देवा माझ्या पोटी अशी मुलगी दिली का जिनं माझ्या कुळाचं नावलौकिक केलं, माझ्या परिवाराचा आडनाव परगावात चालवणार आहे. ही अमुक अमुक माणसाची पोरगी आहे म्हणून प्रपंच थाटणार आहे. तो तुमच्या जवळ येतो आणि गोड मुका घेऊन सांगतो, जा बाई तुला जर काही कमी पडलं तर तुझ्या बापाला आवाज दे, रडू नको. अगं माणसी खूप चांगली आहे. सासरा उभा होता, पळतच पर्वताचं अंतःकरण केलं आणि हिमालयाच्या उंचीचा आपला बाप तुमच्या सासऱ्याजवळ गेला आणि काय म्हणतो, काळजाचा तुकडा दिला मी, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटी मनाला, लेक समजूनी तिला हो अपुली, माया पांघर घाल, मायके की कभी ना याद आई, ससुराल में इतना प्यार मिले, माँ बाप की ना याद आई, ससुराल में इतना प्यार मिले, तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आयना, दबितली ही कस्तुरी जशी वागवली मैना, लाडाची लेक बाय हार हुल्लर साजरी, आज माहेर सोडून कशी चालली सासरी, जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाली, जीवातला जीव केला तुमचा बाप आम्ही तुमच्या हवाली, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली, जीव खालीवर होतो तुला पाठविता राणी, जीव खालीवर होतो तुला पाठविता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, कन्या कन्या सासुराशी सासुरा
सामान्य उदाहरण तुमच्या समोर मनीषा नावाच्या मुलीचं मांडलं. ती गाडीत बसली आणि सासरी निघून गेली. आता पुढे ऐका. 15 दिवस झाले मनीषाला येऊन. आठवण येत होती आई वडिलांची. जुना काळ. तिनं पत्र आणलं लिहायला. विनंती विशेष बाबा. पत्र लिहिण्यास कारण की मी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आलेली. किती दिवस झाले ती येऊन? लिहिते काय? बऱ्याच दिवसापासून इथं आलेली. तुमचा फोन नाही, तुमचं पत्र नाही. बाबा मला खूप आठवण येते तुमची. दिवाळी आता जवळ आली. 3 महिने पुढे होती दिवाळी, पण लिहिते दिवाळी जवळ आली. बाबा दिवाळी 1 महिना पुढे राहील असं मला दादाला घ्यायला पाठवा बरं, माझं मन लागत नाही. ते पत्र वाचलं. अरे पोरीचं मन नाही लागत गड्या. बाप म्हणतो बाळा जा अंतायडीला. महिन्याआधी तिची दिवाळी केली. पहिली दिवाळी झाली. पत्र नीट लक्षात ठेवा. पहिल्या दिवाळीला 1 महिना दिवाळी पुढे राहील अशी मनीषा माहेरात राहिली. दिवाळी झाली. विवाह होऊन 5 वर्ष झाली. मनीषाला एक मुलगी झालेली होती. पण 5वं वर्ष दिवाळीचं होतं. 4थ्या दिवाळीपासून तर 5व्या दिवाळीपर्यंत मनीषा माहेरात आली नाही, फोन केला नाही, पत्र पाठवलं नाही. बापाला आठवण येत होती. बाप म्हणतो बायकोला विसरली काही आपल्याला? अगं साधा फोनही नाही, पत्रही नाही, आठवणही नाही. थांब तिला मीच पत्र लिहितो. पुन्हा बापानं 5व्या वर्षात लिहिलेलं पत्र आहे. बाई मध्यंतरी तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली होती. डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं तब्येत बरी आहे, आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही. पण बेटा मनीषा तू लवकरात लवकर निघून ये. तुझ्या आईला आम्हाला तुझं स्मरण होत आहे, आठवण येते. जीव कासावीस झाला बाळा तुझ्या मुलीला बघायला, तुला बघायला. लवकर ये. मनीषानं पत्र वाचलं. तिच्या डोळ्याला धाराही लागल्या पत्र वाचून की आई वडिलांना आठवण येते आपली. पण तिनं पत्र लिहिलेलं तुम्ही वाचलं की माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. तिनं पत्र घेतलं, बापाला लिहिलं आणि ती म्हणते विनंती विशेष बाबा. पत्र लिहिण्यास कारण की तुमचं पत्र वाचलं, वाईट वाटलं. मध्यंतरी आईला बरं नव्हतं. डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं काळजी करण्यासारखं काही नाही, आता तब्येत बरी आहे. बाबा काळजी घ्या तुम्हा दोघांची. मलाही खूप यावं वाटतो तिकडे बाबा, पण माझ्या मुलीच्या परीक्षा जवळ आल्या. माझ्या नवऱ्याला शुगरचा त्रास आहे. मी जर तिकडे आले तर यांना बाहेरचं जेवण जेवावं लागतं. यांच्या तब्येतीला ते मानवत नाही. बाबा मला तुमच्या भेटीला यायचंय, पण मला माफ करा, मी आता येऊ शकत नाही. मला दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी दादाला घ्यायला पाठवा. आपली मनीषा. सासर बदललं का हो? माहेर बदललं का हो? सासू सासरे बदलले का हो? पती बदलला का हो? मनीषा बदलली का हो? बदललं हे फक्त मनीषाचं मन. अगोदर ते कुठं लागत नाही आणि एकदा लागलं तिथून माघारी येत नाही. सामान्य प्रपंचातली सासूरवाशीन माहेराची होती, सासूरवाशीन झाली. आमचं कायम माहेरात राहावं अशी अपेक्षा आहे देवा. आमचं मन सासूरवाशी झालंय रे, ते उद्धाराच्या दिशेनं धावावं अशी आम्हाला आस आहे. तो आमचा ऐक न देवा. देवा अरे देवा. देवा माझे मन लाग तुझे चरणी. 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 देवा माझे लाग तुझे चरणी.
माझे मन लागू तुझी चरणी. या अर्थाक भगवंताला द्या. बदलत जातं त्याचं नाव मन आहे, ते थांबत नाही जागेवर. मन जहर जहर याचा न्यार रे तंतर विंचू साप तरी बरा त्याले उतारे मंतर. ऐकत नाही ते, फिरत राहत. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटका मग मिळते भाकर. वेळोवेळी 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 बदलत, घेऊन जातो प्रपंचाच्या दिशेनं. त्याचं नाव आहे मन. मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. त्याला इंद्रिय म्हटलं वेगवान. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ना खरं मन थांबूच देत नाही जागेवर. वेळोवेळी 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 त्याची भूमिका बदलत जाते. मी काल सकाळी एक वाक्य बोललो, आजही बोललो. परमार्थच करायचा असेल तर कानाची चोचली पुरवण्याकरता करू नका. विशाल महाराज खोलेंचं कीर्तन ऐकायला येऊ नका. कीर्तन ऐकायला या, अभंग ऐकायला या, ओव्या ऐकायला या, उदाहरणं ऐकायला या, सिद्धांत ऐकायला या. नुसतंच कानाची चोचले पुरवण्यात तुमचाही वेळ वाया घालू नका, आमचाही वेळ वाया घालू नका. ही सगळ्यांच्या आयुष्यातले मौल्यवान 2-2 तास आहे. जगातलं वादळ शांत करण्याकरता कीर्तन नसतात भुसेकर. अंतकरणातलं वादळ शांत करण्याकरता देवाची सेवा करावी लागते. अनंतकरणात तुफान वादळ आहे, नुसती वादळ आहे भरलेली. ते वादळ क्षमावाशापेक्षा असेल तर देवा माझे मन लागू तुझे चरणी. संसार व्यसनी संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. तिकडे काही कमी व्यसन आहे का बाबा? ते जाऊ देऊ नको आम्हाला, ते आम्हाला व्यसनात घेऊन जातील. माझं मन तुझ्याजवळ राहू दे. एकदा ते स्थिरावलं की परत माघारी येत नाही. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. एकदा त्याच्यात मन अडकलं मग कुठंच जावं वाटत नाही. गोपिकांचं मन त्याच्यात अडकलं, जावं वाटलं ते सगळं विसरून गेल्या. कैचा वेणू वाजविला हरिला, कैचा वेणू वाजविला वाजविला, कैचा वेणू वाजविला हरिला. बाई मी संसार गेली उलून, बाई मी संसार गेली उलून, संसार गेली बाई मी संसार गेली उलून, बाई मी संसार गेली
राम पिया की बनी हाथों में पैजन पाँव में कंगन नाक में बुगड़िया लगाते चले नाक में बुगड़िया लगाने नाक में बुगड़िया लगाने चले ती म्हणते आता ऐकतच नाही माझं मन काय करू चलो जी चलो वृंदावन बाकी बिहारी के करेंगे दर्शन चलो जी चलो वृंदावन बाकी बिहारी के करेंगे दर्शन बाकी बिहारी राधा रानी दीवानी के करेंगे दर्शन चलो जी चलो वृंदावन बाकी बिहारी के करेंगे चलो जी चलो वृंदावन बाकी बिहारी के करेंगे दर्शन मन लई जा हा मनाचा प्रभाव आहे मन लई जान तारी संगात तारा बिना गमतू नथी गुजराती गवळण आहे मन लई जान तारी संगात तारा बिना गमतू नथी ओ तारा बिना गमतू नथी ओ मोरे ठाकुर तारा बिना गमतू नथी ओ तारा बिना गमतू नथी ती म्हणते आता माझं आपण इथंच म्हणतोय व्यवहारात मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता अरे काय जी नाही सकता तू आता मर उद्या जेवण करेल सकाळी आमच्या गावच्या एका माणसाने एका पोरानं लग्न होईपर्यंत हरिपाठ केला लग्न झाल्यावर हरिपाठ सोडला संपले बरं का कीर्तन एक 5-7 मिनिटात आवरतो तुमचा भंडारा आहे नंतर प्रसाद आहे सगळ्यांना घेऊ ना 2-2.5 तास बघा बरं का घेऊ तेच चाललंय दररोज आता काय मला खरंच प्रामाणिकपणानं असं वाटतं पिंगळा सोडून मला बरंच काही येतं बरं तुम्हाला विश्वास आहे की नाही आपल्याला येत असेल बरंच काही लोकांना तेच आहे का वाटतं त्याला मी काय करू कधी कधी त्या पिंगळ्याच्या नादात माझं बाकीचं थांबायला लागलं मला कायची संधीच मिळेल ना कधी पण तुमचा आनंद आहे लग्न होईपर्यंत हरिपाठ केला लग्न झाल्यावर हरिपाठ सोडला बंद अरे बापरे तू महाराज म्हणत कर येत नाही तू हरिपाठात तो म्हणे महाराज मला जीवनाचं खरं सार कळालं अरे असं काय सार तुला मिळालं वा तो म्हणे माझी बायको हो माझी आरतीच करते वा आल्या एकदम अरे महाराज म्हटले आई कसं प्रत्येकालाच वाटतं कौतुक करू नको नांदी येऊ नको हे काही फार दिवस असतं थोडे दिवस असतं ते तो म्हणे मला लोकांचं सांगू नका महाराज माझ्या बायकोचा लय जीव आहे माझ्या समजा उद्या तू मेला मग तो म्हणे माझी बायको चितेत उडी घेईल महाराज म्हणत खरंच मरून पाय बरं एकदा तो गेला दरवाज्यात त्या बाईनं आरती बिरती ओवाळली याला याने चक्कर येण्यासारखं केलं खाली पडल्यावर त्या बाईनं अंगाला हात लावला तिला भ्रम झाला जरा अंग थंडगारही पडलं ती म्हणे गेले काय पण गेले तर जाऊ दे आता 8:45 झाली आता जर रडायला सुरुवात केली तर आपलं जेवण राहिलं तिनं खिचडी बनवलेली होती खिचडी ताटात घेतली तेलवरती ठेवलेलं होतं पाय पुरत नव्हता हात पुरत नव्हता असं ओढत ओढत आणलं ओ त्याला त्याच्या पाठीवर उभी राहिली तेल काढलं खिचडीत घेतलं आनंदात जेवण केलं त्या बाईने यथेष्ट भोजन सकाळ झाली त्या बाईला वाटलं
9:15 झाले, 10 वाजेपर्यंत. आता जर रडायला सुरुवात केली तर 10 पर्यंत काही राहत नाही, सगळी विल्हेवाट लागते. त्या बाईनं फोडला टाहो. मी तुम्हाला रडून दाखवतो. ते बाई रडते बा समजा. तुम तो चले परदेस थोड़ा बोलो जी, पिया चले परदेस थोड़ा बोलो जी. पाठ करू नका हे, तो काही अभंग नाही. तुम तो चले परदेस थोड़ा बोलो जी, पिया चले परदेस थोड़ा बोलो जी. हा म्हणे ना रात्री खिचडी खाल्ली गड्या माझ्यासमोर, आणि आता तुम तो चले परदेस. तो म्हणे आता आपण किती वेळ अंग टाकून राहता अशी. त्याने मांडी मारली. तो म्हणे गरम गरम खिचडी में थोड़ा तेल लो जी, जाके आए परदेस थोड़ा बोलो जी. हे बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचा परदेस होय. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचा परदेस होय. सर्व राहील तुझे धागे जोडे, सर्व राहील तुझे धागे जोडे. राणा माया बाबाला, राणा माया बाबाला. नारे कुणाचे कुणे तुझे होई, नारे कुणाचे कुणे तुझे होई. अंधी राजले राणा माझ माझ म्हणून, अंधी राजले राणा माझ माझ म्हणून, माझ माझ म्हणून, माझ माझ म्हणून. अरे माझं 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 कोटवर म्हणतो गड्या. हे काही कामाला येतात का रे? कोण येतं या संसारात? या जनमानसांची, या विकारांची, या ममतेचं, या वासनेचं, या अहंकाराचं ओझ वाहू नको. ही व्यसन आहे संसाराच्या अंगी, अवघीच व्यसन. महाराज म्हटले तेव्हा संसार व्यसन. आम्हाला काय घडलं पाहिजे? नामस्मरण घडू, संत समागम, नामस्मरण घडलं पाहिजे, संतांचा सहवास घडला पाहिजे. वाहुगाची भ्रम नको देवा. ज्या भ्रमामुळे दुःखमूळ असलेला संसार माणसाला सुखाचा वाटतो, तो भ्रम नको. आपला भ्रमच आहे. आपण अजूनही काल्याचे कीर्तन ऐकताना भ्रमातच ऐकतो. नाही नाही गवळणी खोड्या सांगायला गेल्या. अहो त्या खोड्या सांगणं हाच त्यांच्या जीवनाचा आनंद आहे. खोड्या सांगितल्याशिवाय तो खोडी करायला येत नाही, म्हणून खोड्या सांगायला जातात. पण खोडी किती प्रेमाची आहे. आपण किती खोड्या गातो त्यांच्या. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू बाई तो ते, काय सांगू तो ते. जातो होते यमुने पानिया, वाटे तुम्ही तला सावला. जातो होते यमुने पानिया, वाटे तुम्ही तला सावला. जातो होते यमुने पानिया, वाटे तुम्ही तला सावला. तुम्ही म्हणतो विमल पुचांचे खांद्यावरती काम. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. माझी तवाली मग मी तिथून पलाली, तिने केली माझी तवाली. मग मी तिथून पलाली, तिने केली माझी तवाली. मग मी तिथून पलाली, पत्ता पत्ता गठून पडली, घरची रागल काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. आनंद आहे सांगण्यात. तू काही सांग पण लवकर सांग. तू सांगशील तर आम्हाला बरं वाटेल, नाही तर मग तेच चाललंय आमचं ऐकणं. दुसरं काय ऐकायचं? त्यांना आपलं ऐकावं असं जर वाटत असेल तर म्हणा नामस्मरण घडू, संत समागम. मन तिकडं ठेवून धावत जायचं. धावत कसं? आई विठोबा 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 पायीची विठ कैवावी होईल, पायीची विठ कैवावी होईल, गावाला ऐकायचं नाही.
यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन वाराणसी यात्रे पायीन प्रयाग तीर्थ पायीन आपलंच म्हणायचं फक्त वेगळ्या ढंगात. क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में, सुनने वाले तो हंस रहे, सुनते नहीं ये कान में. अब तो समझ जाना यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए, श्रोता जगत से हिलता नहीं. अब साधन बदलाना होगा. हे तरुण पोरं आले कीर्तनाला, यांना काय इडान पिंगला सुषुम्ना सांगता की आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक सांगता. खलास झाले पोरं ते ऐकून ऐकून, मरगळ आली त्याला. नाही नाही, अब साधन बदलाना होगा. आपलंच सांगायचं, आपल्या परंपरेला आपल्या आचारसंहितेला धक्का लागणार नाही. हा तरुण वर्ग इकडे खेचून आला पाहिजे. मी आता 3 दिवस मुंबईत होतो, उद्याही मुंबईत आहे. काय मुंबईची पोरं महाराज, क्वालिफाईड शिकलेली पोरं, लाज नाही वाटत त्यांना धोतर नेसायची, टाळ घ्यायची, धर्माचं आचरण करायची लाज नाही वाटत त्यांना. मी काल भांडूपमध्ये कीर्तन केलं, नेरूळमध्ये केलं, बेलापूरमध्ये केलं. कीर्तनाचा प्रसंग पाहिले. मी आधी मुंबईत खूप फिरलोय, पण प्रवास मला ज्या दिवशी लोकल ट्रेन मध्ये मी माझा पिंगळा ऐकला त्या दिवशी मला भरून आलं होतं. तुम्ही ऐकला असेल तू फेसबुकला, तो एक मुलगा गातो, काय नाव त्यांचं, काहीतरी नाव आहे त्याचं, अक्षय का अमर असं काहीतरी. हो, पण ते पाहिलं आनंद वाटला. याचा अर्थ आहे की आपण ज्या दिशेनं चाललो ते बरं चाललंय बुवा, ती दिशा योग्य आहे. आता आपलं वय 32च आहे, आपण 16,500 गावं फिरलो. आता हौस नाही राहिली, पार जिरली माझी. यानंच बोलावलं पाहिजे, त्यानंच मोठा नजरेला पुरत नाही इतका समाजही पाहला. 5-7-10 लोकांमध्ये पडाचं कीर्तन केलं, 4 टाळकऱ्यांमध्ये कीर्तन केलं, बिनामाईकचंही कीर्तन केलं, जगातल्या चांगल्या चांगल्या सिस्टीमवरती कीर्तन केलं, देशात कीर्तन केलं, अनेक राज्यात कीर्तन केलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आउट ऑफ कंट्री येणाऱ्या 17 तारखेला दुबईला कीर्तनाला चाललो, विदेशात. वारकरी संप्रदायाच्या पदराला लागा. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ना, काळजी असते महाराज. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, त्यांच्यावर सोडायचं, त्या दिशेला जायचं, लाज नाही वाटू द्यायची. शिकलेल्या पोरांनीच परमार्थ केला पाहिजे. ज्ञानेश्वरी हा शिकलेल्या पोरांचा ग्रंथ आहे. शिकलेल्या पोर. या वर्षी आळंदीला शास्त्री बाबांजवळ 2-2.5 तास बसवलं त्यांनी आम्हाला. 4-5 जण होतो आम्ही. ते म्हटले मला शुगर होती आणि शुगर कमी झाली. मला एका अमेरिकेतल्या मुलीने औषध दिलं शुगरचं, त्यांनी सांगितलं, शास्त्री बाबांनी, भगवानगडाचे शास्त्री बाबा. मग त्या मुलीला विचारलं का ग बाई तू हे औषध कुठून बनवलं. तिने सांगितलं या सगळ्या ओव्या ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी ते. शास्त्री बाबा म्हटले मला त्या ओव्या पाठ. आणि ती मुलगी मला सांगते. स्वाभिमान वाटला की अमेरिकेतली पोरगी ज्ञानेश्वरीचं पारायण करते. आपल्याला काय झालंय कळत नाही. आपण कॉलेजला गेलो म्हणजे असं वाटतं बापा बापा बापा, गल्लोगल्ली पडलेले शिकलेले कोणी विचारत सुद्धा नाही त्यांना. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल तुमच्या जीवनात क्रांती होईल. वाचून घ्या ज्ञानेश्वरी. 2-2.5 तास आपले मोबाईलमध्ये गेले तर अर्धा तास काढा, ज्ञानेश्वरीला द्या, पहा तुमच्या जीवनाचं कसं कल्याण होतं. तुम्हाला आपल्या बोलण्याचा राग येईल, पण ज्ञानेश्वरी माणसाचं वाटोळ होऊ देत नाही. इथल्या कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुण पोराने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. 15-20 मिनिटात होतो. वारकऱ्याचा हरिपाठ नित्यनेमानं घेतला पाहिजे. काही नित्यनेमाविना अन्न खाय तो श्वान. आपण देवाचं नाव सुद्धा घेत नाही आणि आपल्या दिशेनं आपला प्रवास चाललेला आहे. कधी कळायचं आपल्याला. पण तुमच्या मुलाबालांच्या हाती द्या. म्हाताऱ्या लोकांनी आता खूप परमार्थात करा. या तरुण पोरांना होऊ द्या पुढे जरा. गावातल्या सप्ताहात तरुण पुढे पाहिजे, गावातल्या राजकारणात तरुण पुढे पाहिजे, सगळ्याच गोष्टीत तरुणांना पुढे करा. आपण थोडंसं मागून आशीर्वाद द्या त्यांना. आता गरज आहे. काय माणसं महाराज वय संपत चाललं, हात थरथरायला लागले, तरी म्हणतो मला निवडणूक लढवायचीच आहे. अरे ऐक ना गड्या, काय निवडणूक लढवतो या वयात. आता राम म्हटलं की लांब येतो तुझ्या तोंडातून, तू निवडणूक लढवतो. आता काय वय का ते. वरता ते पेपर भरता भरता त्याचा पेपर फाटतो.
पण तरी सही करणं म्हातारा थांबवत नाही. तरी असं वाटतं इच्छा माझी इच्छा, आता ती काही इच्छा असते का परमार्थिक इच्छा बाबा, म्हातारपणात माणसाला देवदेव करता यावा, घर कसं सुधारावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुलांनी आई वडिलांची सेवा करा, सुनेने सासू सासऱ्यांची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करा, म्हाताऱ्याने जरा गुच्चप बसा, झाली शांती करा. मग त्याला काही फार पराक्रम करावे लागतात, पण त्याच्याकरता नामस्मरण घडो, संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा, मीच करतोय असा भ्रम काढून टाका आणि तो भ्रम निवृत्त व्हावा, ते नामस्मरण घडावं, तो संतांचा सहवास घडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं म्हणतात, शिर्डीस ज्याचे लागतील पाय, एकदा का वारीच्या दृष्टीनं ज्याचे पाय लागले, संत तीर्थाला लागलेले पाय कधी व्यर्थ आपलं जीवन करत नाही. संत तीर्थ काहीतरी ऊर्जा देऊन जातं. तुम्ही सगळी मुलं जर शिर्डीकडे गेला असाल तर हे जन्मोजन्मी तुम्हाला घडावं, निवृत्तीनाथांच्या दिशेनं घडावं, ज्ञानोबारांच्या दिशेनं घडावं. कारण त्याचं असं आहे, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नाचत जाऊ त्याच्या गावार खेडिया, सुख देईल विसावारे. त्याच्या गावाला नाचत जायचं, वाचे विठ्ठल गायीन, नाचत पंढरी जाईन, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, कोणासोबतही नाही. जनी म्हणे देवा झाले मी असावा, 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 निघाले केशवा घर तुझे, घर तुझे, घर तुझे, डोईचा पदर आला खांद्यावरी, 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 भरल्या बाजारी जाईन 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 मी, डोईचा डोईचा पदर ग पदर ग आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला कोणी. आता काय जायची गरज आहे कुठे, त्याचं घर निघाले ना, बाई तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा. नाथ महाराज म्हटले एवढं सिद्धीला नाही बाबा, 9 वर्ष झाले बरं देवा, आता या पोरांचं कायम चालू राहू दे, आमची वारी कधी खंड पडू देऊ नको. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. त्या वारीमध्ये घडलेलं भजन, वारीत केलेली साधना कामाला येईल, कारण ती साधना आम्हाला वाचवू शकते. अन्यथा हे जरी नाही गालं दुसरा येईल, हे जरी नाही जरा एक टाळी वाजवा सगळ्यांनी, तुम्ही काही सोयरी समजेल एक साथ. हे जरी नाही गालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही तरी दुसरा येईल, शेवटी बांधून शेवटी
अरे काळ्या रात्री गणपत होत तिच्या रूपातून काळ्या रात्री गणपत होत तिच्या रूपातून अशीच दिसून होती अशीच